चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण सुरेश वाडकर ग्रेट गायक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सुरेश ईश्वर वाडकर हे एक मराठी गायक आहेत. त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 रोजी कोल्हापूर येथे झाला. 1968 साली सुरेश वाडकर 13 वर्षाचे असताना जियालाल वसंत प्रयाग संगीत समितीकडून दिला जाणारा प्रभाकर सर्टिफिकेट कोर्स करण्यासाठी प्रोत्साहित केले. हा सर्टिफिकेट कोर्स B.Ed समकक्ष असल्यामुळे सदर विद्यार्थ्याला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षक म्हणून काम करता येत असे. सुरेश वाडकरनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आणि नंतर आर्य विद्या मंदिर मुंबई येथील शाळेत संगीत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. मुंबईमध्ये त्यांचे स्वतःचे संगीत विद्यालय आहे. यासाठी विद्यार्थ्यांना संगीत प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी ऑनलाईन संगीत विद्यालयही सुरू केले आहे. इसवी सन 1976 साली सूर सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरनी भाग घेतला. त्यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार जयदेव, रवींद्र जैन, हृदयनाथ मंगेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतर जयदेवनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीने में जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले. सुरेश वाडकरांच्या आवाजाने लता मंगेशकर खूप प्रभावित झाल्या व त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम व कल्याणजी आनंदजी या मोठ्या संगीतकाराकडे सुरेश वाडकरांसाठी शिफारस केली. लक्ष्मीकांत प्यारेलाल सुरेश वाडकरांच्या आवाजाने खूपच प्रभावित झाले. त्यांनी क्रोधी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर चल चमेली बाग में हे गाणे ध्वनिमुद्रित केले. लवकरच सुरेश वाडकरांना हम पाच, प्यासा सावन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाडकरांच्या आयुष्यात कलाटणी देणाऱ्या राज कपूर यांच्या प्रेम रोग या चित्रपटामध्ये गाणी गाण्याची संधी मिळाली. नंतर त्यांनी ऋषी कपूर यांच्यासाठी हिना, प्रेम ग्रंथ, बोल राधा बोल, विजय व इतर अनेक चित्रपटामध्ये आपला आवाज दिला. राजीव कपूर यांच्या राम तेरी गंगा मैली चित्रपटासाठी त्यांनी गाणी गायली. त्यांनी तन मन कॉम या चित्रपटाची निर्मिती केली. सारेगम लिटिल चॅम्प्स या भारतीय टेलिव्हिजन शो मध्ये जज म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी मराठी, हिंदी, भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी आणि उर्दू भाषेमधून गाणी गायली. ते भावगीते, भक्तिगीते आणि सुगम संगीतही गातात. सुरेश वाडकरांनी शास्त्रीय गायिका पद्मा यांच्याशी विवाह केला. त्यांना अनन्या आणि जिया या 2 मुली आहेत. त्यांनी श्रीनिवास खळे, श्रीधर फडके, अनिल अरुण, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, R.D. बर्मन, रवींद्र जैन, बप्पी लहिरी, खय्याम, नदीम श्रवण, विशाल भारद्वाज, राजेश रोशन, राम लक्ष्मण, शिवहरी, जतीन ललित, हृदयनाथ मंगेशकर, आनंद मिलिंद, अनु मलिक, हिमेश रेशमिया, शंकर, रवी, चित्रगुप्त, जयदेव, ब्रह्माकुमारीज, कौशल इनामदार इत्यादी संगीतकाराबरोबर काम केले. त्यांना जवळजवळ 11 पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही पुरस्कार पुढील प्रमाणे: 1976 सूर सिंगार उत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार, 2004 लता मंगेशकर पुरस्कार, 2011 उत्कृष्ट पार्श्वगायक, 2013 आशा भोसले पुरस्कार, 2019 संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2020 पद्मश्री पुरस्कार. सुरेश वाडकर यांनी काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी गायलेली आहेत. त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.